एक महत्त्वाची घडामोड आहे। अहिल्यानगरमध्ये 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्यानंच नगर परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डीतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। 7 नगरसेवक पदाच्या उमेदवारांबाबत कोर्टात अपील असल्यानंच हा निर्णय घेण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडनं। कुणाल, नेमकं कुठल्या आणि कशा प्रकारच्या या बाबतच्या नगर परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, थोडं सविस्तर सांगा। ऋषाली, नक्कीच आपण बघितले की राज्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रचार शिगेला पोहोचला असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगर परिषद ज्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकललेल्या आहे। यामध्ये प्रामुख्याने कोपरगाव असेल, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या 4 ठिकाणच्या नगराध्यक्ष पदासह सगळ्याच जे अपील कोर्टामध्ये बाकी होते या नगर परिषदांच्या निवडणुकाचा पुढे ढकललेला आहे। आणि यामुळेच आता कुठेतरी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रमाचं वातावरण आहे। आणि याचबरोबर काही ठिकाणी 7 नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहे त्या प्रभागातल्या देखील कोर्टामध्ये अपील बाकी असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। त्यामुळे यावरती तर पुढे काय निर्णय होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता पूर्ण तयारी जी आहे ती निवडणुकांची झालेली होती आणि त्यातच आता हा निकाल आल्यानं आता कार्यकर्ते जे आहे ते अस्वस्थ झालेले आहे। कारण पूर्ण तयारी जी आहे ते या 4ही नगर परिषद निवडणुकांमध्ये झाली होती। प्रचार जो आहे तो जोरदार सुरू होता। या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी त्या देखील सभा ज्या आहे त्या पार पडल्या होत्या। मात्र आता हा जो पुढे ढकलल्यामुळे आता कुठेतरी नाराजीचं त्या ठिकाणी बघायला मिळते आहे। वृषाली, नक्कीच ही महत्त्वाची घडामोड आहे। अहिल्यानगरमध्ये 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्यानंच नगर परिषद निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डीतील निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी घडामोड, अनेक ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांबाबत कोर्टात अपील असल्यानं काही भागांमधल्या नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत। पालिकेचे जे कर्मचारी म्हणून पाठवले जात आहेत ते मुळात कॉन्ट्रॅक्टर आहेत, अशी मुलं आहेत। 12 जण दुबार यादी आहे तर 2 किंवा 3 लोकांच्याच घरात जात आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा आमच्यावर म्हणजे सर्व पक्षीय राग आणि जास्त करून शिवसेना इथे काम करत असल्यामुळे हे आमचे सगळे पदाधिकारी आहेत इथले स्थानिक, त्यांच्यावर लोक रागवत आहेत। कारण महानगरपालिकेत 2 कडे जात आहेत, 10 लोकांकडे जातच नाही आहे। मग आम्ही असं ठरवलं की आपण घरोघरी जाऊ, आपण घरोघरी फिरू। जी आपली लोक आहेत ज्यांचे दुबार आलेत त्यांचे फॉर्म आम्ही भरून घेऊ आणि ते आम्ही घेतोय। आमच्याकडे यादीचा असा एक नमुना असतो। D म्हणजे डेथ, T म्हणजे ट्रान्सफर, S म्हणजे आमचा, असे आम्ही याद्यांमध्ये काढतोय आणि त्यांचे दुबार फॉर्म भरून घेतोय। जे खरंच कारण नसताना दुबार केले आणि त्यांना लिहूनही घेतोय तो फॉर्म भरून। हे दुबार, हा दुबार आहे। हे स्टार म्हणजे दुबार। हो हो हो, ही पालिके